मतदार यादी अचूक करण्यासाठी प्रशासन सज्ज. ठाणे जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून या पार्श्वभूमीवर आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीतील मतदार संख्या, मतदार केंद्रांची रचना आणि आगामी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या विविध टप्प्यांची सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी माहिती देताना सध्या ठाणे जिल्ह्यात एकूण मतदार संख्या 74,72,270 इतकी असल्याचं सांगितलं. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 39,56,586 तर महिला मतदारांची संख्या 35,14,218 एवढी असून याशिवाय जिल्ह्यात 1,466 इतर मतदार, 1,016 अनिवासी भारतीय मतदार, 2,05,329 तरुण मतदार, 40,082 दिव्यांग मतदार आणि 52,220 ज्येष्ठ नागरिक मतदारांची नोंद आहे. जिल्ह्याचा सरासरी जेंडर रेशो 888 इतका असून ओवळा माजिवडा हा 5,72,958 मतदारांसह जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार असलेला मतदारसंघ ठरला आहे. तर सर्वात कमी मतदार उल्हासनगर मतदारसंघात असून येथे 2,94,314 मतदार आहेत. मतदान केंद्राच्या रचनेबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांनी जिल्ह्यात सद्य परिस्थितीत एकूण 6,994 मूळ मतदान केंद्र असल्याचं सांगितलं. आगामी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकाची माहिती देताना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी या कार्यक्रमासाठी 1 ऑक्टोबर 2026 हा अहर्ता दिनांक निश्चित करण्यात आल्याचं सांगितलं. या मोहिमेची पूर्वतयारी, कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आणि आवश्यक छपाईचं काम 20 जून ते 29 जून या कालावधीत पूर्ण केलं जाणार आहे. त्यानंतर 30 जून ते 29 जुलै या काळात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटी देतील. प्रशासकीय प्रक्रियेनुसार 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रांचं सुसूत्रीकरण केलं जाईल आणि 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नागरिकांना आपले दावे आणि हरकती 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत दाखल करता येणार आहेत. कमिशनर असतील, नगरपालिका नगरपंचायतचे CEO असतील यांच्यासोबत माझी बैठक झालेली आहे. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी आणि आपल्याला जे समितीनिहाय, कारण काही समित्या आता काही गठीत केल्यात आणि काही होणे बाकी आहे, तर त्या समितीनिहाय कसं कामकाज करायचं आहे या पद्धतीनं समन्वय बैठक माझी झालेली आहे आणि त्या पद्धतीनं सूचना देण्यात आलेल्या आहेत. दोन्ही जिल्ह्यांचा व्याप मोठा असल्यामुळे समन्वयामध्ये हे काम व्यवस्थित पार पाडलं जाईल या पद्धतीचं नियोजन करण्यात येत आहे. आदर्श आचारसंहिता फॉलो करण्यासाठी आपण प्रत्येक महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत यांना कळवलेलं आहे आणि इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन्स काही आलेल्या आहेत. 2016 आहे, त्याच्यानंतर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह गाईडलाईन्स आल्या होत्या, त्या सगळ्या शेअर केल्या. त्यांचे जे काही प्रश्न असतील त्या पद्धतीने त्यांना सांगितलेलं आहे. त्यामध्ये मुख्यत्वे एक भाग जो येतोय की ज्या सभा नियोजित आहेत, म्हणजे GB असेल किंवा त्यांच्या काही मासिक सभा वगैरे असतील, दुसऱ्या काही नियोजित सभा असतील, तर त्यामध्ये इलेक्शन कमिशनचे गाईडलाईन आहेत की जर आवश्यकता असेल त्याची आवश्यकता बघून जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेऊनच अशा सभा घ्याव्या. तर त्या पद्धतीने सूचना देण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून आचारसंहितेचा भंग होणार नाही. त्या पद्धतीचा त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर त्यांना अजेंडा घेऊन तो इकडे प्रस्ताव द्यायला सांगितलेला आहे आणि आल्यानंतर त्याची तपासणी करून त्या पद्धतीने त्यांना अटी शर्तीवरती मान्यता देण्यात येईल.